आणि आपले प्रवचन तर तुम्ही ऐकताच. पोटाचं आभाळ भरून आला असेल आणि वरचं आभाळ भरून आलंय, म्हणून ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. दुर्लभ कोणकोणत्या आहेत? एक तर आयुष्य दुर्लभ आहे, म्हणून जेवढं आयुष्य लाभलंय की नाही त्याचा सदुपयोग करायला शिकलो पाहिजे, वाया नाही घालवलं पाहिजे आयुष्य. सर्व माणसं जोडायला शिका, वाणीचा वापर चांगला करा, मनाने सर्वांबद्दल चांगला विचार करा, शरीराने चांगले कर्म करा. दुसरी गोष्ट, वर्ण चांगलं लाभत नाही आणि लाभलाय तर त्याच्याबद्दल अहंकार बाळगू नका, कारण जर आज अहंकार बाळगला तर हे कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर सुख, सुख दुर्लभ आहे, लाभत नाही. लाभलं तर ते टिकवा, पचवा आणि दुसऱ्याला पण सुखी बनवा. पण मीच सुखी आहे, अरे तुमच्याकडे सुखच नाही, तुम्ही फारच असे आहे तसे आहे, असं हिनवू नका, कारण आपल्याकडे जे आहे ते जाईल, गायब होऊन डिलीट होईल. समजलं? चौथी गोष्ट सांगितली, यश आणि कीर्ती, म्हणजे ते एकच आहे, यश कीर्ती. यश आलं, नाचू नका. यशानंतर काय येते? अपयशही येते. समजलं? म्हणून मीच यशस्वी झालो ना, आमच्यासारखं कोणीच नाही, माझ्या पोराला यश प्राप्त झाले आणि तुमचं पोरग तर असंच आहे, माझ्या पोरीला यश प्राप्त झाले आणि तुमची पोरगी तर अशीच आहे, असं म्हणू नका. कारण तुम्ही त्याच्यामुळे अहंकारी झाला तर उद्या ते तुमच्याकडून चालल्या जाईल आणि तुम्ही पण अपयशी व्हाल, तुम्ही पण रडत बसाल. आणि 5वी गोष्ट सांगितली भगवंतानं, मरणोत्तर सुगती, आणि ही सुगती प्राप्त करण्यासाठीच भगवंतानं मग दान पुण्य, शील पालन आणि ध्यान भावना सांगितली.